सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण आर्वी जवळील राजापूर या गावामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत उल्हे गुरुजी. गुरुजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय जय. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. सगळं नाव सांगा संपूर्ण. माझं हो. हिम्मत माझी उल्हे. आणि वय वर्ष वरचे 96 झाले या सुरू आहे. नाही संपलं 20 मार्चला. बर. तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा पहिले. नाही ध्यास म्हणून नाही आहे, पण ते आपल्याला जाणीव आहे तिथं बाबाजीचे आपल्यावर उपकार आहे. सुरुवातीला ध्यास कसा लागला सुरुवातीच्या काळात हे सांगा. एक दिवस मी गेलो, ते कडूकडे होते. बरं. तर कडूच्या तिथे गेलो दर्शनाले. तर ते तेव्हापासून भास लागला. असं असं हो. असं असं मागं पाये. हो. काय म्हणे मग. काही नाही, चांगलं आहे म्हणे. असं का तुम्हाला असं का. तर तुम्ही मग सर्व्हिसला कधी लागले होते. सर्व्हिसला हो 1955 मध्ये. मग सर्व्हिसले लागायच्या आधी दर्शनाला जात होते का. हो. असं का. तर तुम्हाला या सर्व्हिसच्या बाबतीत वगैरे काही बोलले नाही का बाबाजी. नाही तसं काही सांगितलं नाही. चांगलं आहे म्हणे फक्त. हो. असं का. आणि तुम्ही जो लहानू प्रसादालयाकरता एक संकल्प केला होता, सगळ्यात जवळपास सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही 1 लाखाच्या वरची रक्कम दिली आहे तिथे. तर त्याबद्दल सांगा थोडंसं. आमची पत्नी होती. हो. त्या पत्नीने ते सोमवाराचं व्रत केलं होतं. बरं. तर ते म्हणे तिथंच आपल्याला सोमवार उजवायचे आहे. असं करता करता वारून गेली. हो. मग माझ्या डोक्यात आलं, बाकीच्याही संबंधिताईनं सांगितलं, पोराईनं हो. का तिचं जे हे आहे हो. ऋण आहे बाबाजीचं म्हणा. हो. तर ते देऊन द्या. किती द्यायचं हे काही सांगितलं नव्हतं. बरोबर. तर मग मी म्हटलं थोडीफार काय द्यायची आहे. तर एक दिवस अशोकराव पावडेकडे गेलो. अशोकराव पावडे होते. हो. तर मी म्हटलं मला 1 लाख रुपया बाबाजीला द्यायचा आहे. मला काही मोठी प्रमाणे करायची नाही, माझी प्रसिद्धी काही करायची नाही. याचं देऊन द्यायचं असं म्हटलं. तर मग म्हणे कधी येता. मी म्हटलं जवळ दिवाळी होती. दिवाळीच्या याच्यात काही जाणं झालं नाही. मग तिथून काही 8-10 दिवसानं मी चेकबुक घेऊन गेलो. तर मी म्हटलं बा त्याही सांगितलं मला काही मोठं हे करू नका, हे पैसे घ्या आणि तुम्ही रसीदचाही काही प्रश्न नाही. तर त्यानं मग म्हणे द्या म्हणे चेकबुक. त्याच्याजवळ दिलं मी. तर मी म्हटलं 1 लाख रुपयाचा चेक घेऊन घ्या तू. मग ते राहिले 1 लाखाच्या वरती द्या म्हणे 20,000 रुपये. पिल्लरसाठी. 1 पिल्लर तुमच्या नावानं करतो बा असं होतं. काय म्हटलं काय नाही. तर मी म्हटलं घ्या बा करून घ्या 1 लाख 20,000 घेऊन घ्या. तर मग ते काही नाही 1,20,000चा चेक घेतला आणि पासबुक माझ्याजवळ देऊन दिलं. मग मी जायला लागलो. माझ्याबरोबर ह्या पोरीगिरी होत्या नाता. मग त्यानं बाबाजीच्या त्या याच्यात नेलं गर्भाशयामध्ये, ऑफिसमध्ये नाही देवळात अंदर नेलं. असं रागेनं उभ्या केल्या सर्व नाती नात. मी मधात. एक शाल घेतली. ते शाल खाली असं सगळ्याले हे होईन असं केलं. फोटो घेतला. मग फोटो घेतला आम्ही चालले आलो. अशा पद्धतीचा तो संकल्प तुमच्या कडल्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांचा तुम्ही पूर्ण केला. तर आज जे महाप्रसादालय तिथं बनलं लहानू प्रसादालय
त्याच्यातला एक खांब हा 1,21,000 तिथं जर ज्यानं देणगी दिली तर त्याच्या नावाचा एक खांब तिथं तो तयार झाला, असं तिथे लहानू प्रसादालयाची महती आहे आता टाकरखेडच्या. हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. सर्व लहानू भक्तांना मी सांगू इच्छितो की हिम्मतरावजी उल्हे गुरुजी राजापूरचे, ज्यांची आपण मुलाखत घेत आहोत, हे वय वर्ष 96 असून अतिशय तंदुरुस्त आहे. कानानी सुद्धा त्यांना अजूनही व्यवस्थित ऐकायला येते, डोळ्यानं सगळं दिसते, बारीक सारीक त्यांना अजूनही वाचता येते आणि टणटणीत प्रकृती आहे. हा सगळा लहानूजी बाबांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. तर दादाजी, आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.